Good evening, students. Let us see the 8th lesson, A Great Leader. This lesson is about Mahatma Gandhi. Let us see paragraph wise. Mahatma Gandhi was one of the greatest leaders of the world. Other leaders win wars by hurting others and killing them. महात्मा गांधी हे ग्रेटेस्ट लीडर होते, नॉट ओनली इन इंडिया बट ऑल अराउंड द वर्ल्ड. सगळ्या जगामध्ये ते ग्रेटेस्ट लीडर्स म्हणून ओळखले जातात. अदर लीडर्स विन वॉर्स बाय हर्टिंग अदर्स अँड किलिंग देम. बाकीचे जे लीडर्स होते ते कसे जिंकले, त्यांनी कसे युद्ध जिंकलं, बाय हर्टिंग अदर्स म्हणजे दुसऱ्यांना इजा पोचवून, हर्टिंग अदर्स दे वन द वॉर. महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी आर्म्स अँड वेपन्स लाईक गन्स, रायफल्स ऑर बॉम्ब्स. महात्मा गांधी हे एकमेव लीडर होते ज्यांनी कुठलंही वॉर खेळलं नाही किंवा युद्ध केलं नाही किंवा कोणतेही वेपन, गन्स, बॉम्ब्स याचा वापर केला नाही. अँड येट ही वोन द वॉर ऑफ इंडियाज इंडिपेंडन्स. आणि त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे गन, रायफल यांचा वापर न करता. पीपल लविंगली कॉल्ड हिम बापू और बापूजी. आणि लोक त्यांना प्रेमाने काय म्हणू लागले, बापू किंवा बापूजी. व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट? बापू मीन्स फादर ऑफ द नेशन. The meaning of Bapu or Bapuji means father of the nation. Gandhiji was a man of iron will. Man of iron will means whatever he decided, he did that. If he decided to do something, he did it no matter how difficult it was. That is the meaning of man of iron will. One day he decided that he would have an early morning prayer every day. From that day onwards, he never missed the prayer. म्हणजे त्यांनी एखादी गोष्ट ठरवली तर त्याने पूर्ण करायची. त्यांनी एक दिवशी ठरवलं की त्यांनी सकाळची प्रेयर ही करायची आणि त्या दिवसापासून त्यांनी कधीही न चुकता ती प्रेयर केलेली आहे. मीन्स ही वॉज अ मॅन ऑफ आयर्न विल. गांधीजी गेव अ लॉट ऑफ इम्पॉर्टन्स टू ट्रूथ, सिम्प्लिसिटी अँड नॉन व्हायलन्स. गांधीजींनी कशाला महत्त्व दिलेलं आहे? ट्रूथ म्हणजे सत्य, सिम्प्लिसिटी म्हणजे साधेपणा, अँड नॉन व्हायलन्स म्हणजे अहिंसा, म्हणजे कोणालाही इजा न पोचता. दॅट इज नॉट हर्टिंग अदर्स म्हणजे कोणालाही न दुखवता, फिजिकली अँड मेंटली ऑल्सो. गांधीजीज ड्रेस वॉज व्हेरी सिम्पल, जस्ट अ लायन क्लॉथ, अ धोती वॉर्न अबाउट द नीज अँड समटाइम्स अ शॉल. व्हॉट इज द ड्रेसअप ऑफ गांधीजी? गांधीजी वॉज वेअरिंग लाईक दॅट कोट्स अँड ड्रेसेस, बट ही वॉज वेअरिंग सिम्पल ड्रेस. द रिझन इज बिहाइंड दॅट. म्हणजे ते सिम्पल ड्रेस का यूज करत होते त्याचं रिझन नेक्स्ट पॅरेग्राफ. वी विल सी दॅट इन नेक्स्ट पॅरेग्राफ. हिअर वी विल सी गांधीजीज ड्रेसअप. व्हॉट इज द गांधीजीज ड्रेसअप? अ धोती वॉर्न अबाउट द नीज म्हणजे धोती, गुडघ्याच्या वरती धोती, अँड समटाइम्स अ शॉल. समटाइम्स, नॉट एव्हरी टाइम, समटाइम्स अ शॉल. हिअर पिक्चर इज गिवन ऑफ गांधीजीज धोती अबाउट द नीज म्हणजे गुडघ्याच्या वरती धोती, अँड समटाइम्स अ शॉल ही वॉज वेअरिंग. That's it. Only that much his dress-up was there. Could he not afford fancy fashionable clothes? Of course he could. म्हणजे त्यांच्याजवळ पैसे नव्हते का जास्त महागातले कपडे घालण्यासाठी? नाही, तर तसं नाही, त्यांच्याकडे भरपूर पैसे होते. ही कॅन वेअर लाईक दॅट ड्रेस ऑल्सो. बट दी सिम्पल लायन क्लॉथ वॉज अ डेलिबरेट चॉईस. हाऊ डिड ही कम टू मेक दिस चॉईस? त्यांनी स्वतः हा ड्रेस निवडलेला होता. का निवडलेला होता? तर त्याच्यामागे रिझन आहे. ते रिझन या नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये दिलेलं आहे. वी विल सी दॅट. वन्स गांधीजी वॉज ऑन अ लेक्चर टूर इन ओडिसा. ओडिसामध्ये ते लेक्चर देण्यासाठी गेले होते. युजली मेन अँड वुमेन गॅदर्ड इन लार्ज नंबर्स टू लिसन हिम. खूप सारे लोक यायचे त्यांचे लेक्चर्स टू लिसन हिज लेक्चर, गांधीजीज लेक्चर. इन ओडिसा हाऊएवर वुमन वेअर नॉट सीन ॲट दिस पब्लिक मीटिंग्स ऑर लेक्चर्स. फक्त ओडिसामध्ये जेव्हा ते गेले लेक्चर देण्यासाठी, आपले स्पीच देण्यासाठी, दॅट टाईम नो वुमन वेअर देअर. वुमन वेअर नॉट देअर, ओनली जेंट्स वेअर देअर. ऑन मेकिंग एन्क्वायरीज गांधीजी फाउंड दॅट द पीपल इन दॅट पार्ट ऑफ द कंट्री वेअर सो पुअर दॅट द वुमन फॉक हॅड नॉट अ डिसेंट थिंग टू वेअर. त्यांनी जेव्हा एन्क्वायरी केली दॅट टाईम ही फाउंड दॅट द वुमन दे डिड नॉट हॅव इनफ क्लोथ्स टू वेअर. म्हणजे त्यांच्याकडे पुरेसे कपडे नव्हते की घालण्यासाठी. त्यामुळे त्या वुमन होत्या, त्या लेडीज होत्या, त्या बाहेर पडत नव्हत्या. दॅट इज द रिझन बिहाइंड दॅट. देअरफॉर दे केप्ट अवे फ्रॉम पब्लिक फंक्शन. आणि पब्लिकमध्ये त्या जास्त जायच्या नाहीत, बाहेर पडायच्या नाहीत. गांधीजी वॉज डीपली पेन्ड टू हिअर दिस. जेव्हा हे गांधीजींना समजलं तेव्हा त्यांना खूपच
वाईट वाटली. फ्रॉम दॅट डे ही डिसाइडेड टू वेअर द बेअर मिनिमम ऑफ क्लोथ्स, बी इट कोल्ड ऑर हॉट. ही नेवर चेंज्ड ही सिम्पल ड्रेस. त्या दिवसापासून त्यांनी काय ठरवलं, आपण देखील सिम्पल ड्रेस यूज करायचा. जरी कितीही थंडी किंवा कितीही हॉट क्लायमॅट असेल तरीही त्यांनी आपला ड्रेस कधीही चेंज केला नाही. ओके, लेट अस सी नेक्स्ट पॅराग्राफ. वन्स ही हॅड गॉन टू इंग्लंड टू अटेंड अ व्हेरी इम्पॉर्टंट कॉन्फरन्स. King George of England gave a reception to the participants of the conference at his palace. एक दिवशी गांधीजी he was going to attend a meeting. Conference means meeting. Large number of important people coming together and they are holding a meeting. It's called conference. Here meaning is given in your textbook. A large formal meeting where people discuss important matters. In that, to discuss that important matter, Gandhiji went to England. People received by the king have to dress up in a certain way. At that time, England ruled over India. That time, England was ruling over India. And that time, Mahatma Gandhi, he went to England for the conference. People in England wanted to know if Gandhiji would change the style of his dress to see the king. People wanted to know, म्हणजे लोकांना बघायचं होतं की गांधीजी इंग्लंडला जाताना आपला ड्रेस चेंज करतात की नाही. Gandhiji made it very clear that he would be dressed in his usual way even when visiting the King of England. गांधीजींनी क्लिअर करून टाकलं की ते आपल्या इंग्लंडला जरी गेले तरी ते आपल्या पोशाखामध्येच जातील. He would wear the dress of the people whom he presented. Gandhiji was not bothered by what style of dress the British approved of, so long as the poor people in his country did not have enough clothes to wear. ते म्हणतात की इन इंडिया पीपल आर पुअर, दे डू नॉट हॅव इनफ क्लोथ्स टू वेअर, सो आय एम प्रेझेंटिंग इंडिया, सो आय एम नॉट चेंजिंग माय क्लोथ और ड्रेसअप. लाईक दॅट ही मेड क्लिअर. फायनली द किंग हॅड टू वेलकम ॲट हिज रिसेप्शन this great man dressed in a simple lion cloth and a shawl. When the king welcomed Mahatma Gandhi, that time his dress-up was like that only, dhoti and shawl. The king himself was dressed quite extravagantly. Gandhiji was asked whether he had enough clothes on for meeting with the king. He replied that the king had enough clothes on for both of them. किंगने सांगितले की त्याच्याकडे इनफ क्लोथ्स आहेत दोघांसाठीही. मिलियन्स ऑफ पुअर पीपल इन इंडिया फेल्ट हॅपी दॅट महात्मा गांधी ड्रेस्ड लाईक देम. आणि लोकांना, इंडियनमधील लोकांना देखील खूप आनंद झाला की गांधीजींनी इंग्लंडला जाऊन सुद्धा त्यांनी आपला ड्रेसअप चेंज केला नाही. ऑल्दो महात्मा गांधी डिड नॉट यूज एनी डिस्ट्रक्टिव्ह वेपन, ही हॅड मिलियन्स ऑफ स्टंच फॉलोअर्स. जर त्यांनी कोणतेही वेपन न यूज करता त्यांनी जगाला सत्य अहिंसा ह्याची शिकवण दिलेली आहे. सो मिलियन्स ऑफ पीपल आर स्ट्रॉंग फॉलोअर्स. स्ट्रॉंग फॉलोअर हिअर मिनिंग इज गिवन पीपल हू वेअर फर्म अँड लॉयल इन फॉलोइंग हिम. म्हणजे त्यांच्या आदर्शावर, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवणारे असे अनेक लोक त्यांना फॉलो करत होते. गांधीजी शोड ऑल द सप्रेस्ड पीपल इन द वर्ल्ड द न्यू पाथ ऑफ सत्याग्रह. त्यांनी जगाला एक नवीन मार्ग सांगितला सत्याग्रहाचा. ही इज रिमेंबर्ड फॉर हिज ग्रेटनेस नॉट ओनली इन इंडिया बट इन ऑल पार्ट्स ऑफ द वर्ल्ड. आणि असे हे सत्य आणि अहिंसेवर चालणारे महात्मा गांधी नॉट ओनली इन इंडिया बट in all parts of the world he was famous and he was known as Bapu or Bapuji or father of the nation and greatest leader. Okay.